कर्मयोग अध्याय 3 भाग 2 कर्माचे रहस्य। कर्म करा, परंतु कोणतेही कर्म किंवा चिंतन मनावर जेणेकरून कोणताच सखोल संस्कार ठेवून जाणार नाही याविषयी दक्ष असा। तरंग उठोत आणि नाहीसे होत, स्नायू आणि मेंदू प्रचंड कार्य करोत, परंतु आत्म्यावर त्यांची खोल चिन्हे उमटली नाहीत म्हणजे झालं। असो, येथपर्यंत तर सर्व काही सुरळीत झाले, परंतु आता प्रश्न असा उद्भवतो की हे सारे व्हावे कसे? हे साधण्याचा उपाय कोणता? आपण आता त्याकडे वळूया। आपला असा अनुभव आहे की आपण आसक्त होऊन ज्या म्हणून कार्याशी एकरूप होऊन जात असतो त्यांचाच संस्कार मागे राहत असतो। साऱ्या दिवसभरात माझी शेकडो लोकांशी भेट झाली असेल, तरी पण माझे ज्याच्यावर प्रेम आहे असा एखादा जर त्यात असेल, तर मग रात्री झोपण्याचा प्रयत्न करीत बिछाण्यावर लोळता लोळता मी त्या उभ्या दिवसात बघितलेला एकूण एक चेहरा डोळ्यांपुढे आणण्याची खूप खटपट केली तरी देखील माझ्या दृष्टीसमोर उभे राहील ते एकच मुख। कदाचित केवळ एक क्षण दृष्टीस पडलेले तेच माझ्या प्रेमास्पदाचे मुख। बाकीची सारी कुठे अंतर्धान पावली कुणास ठाऊक। त्या विशिष्ट व्यक्तीवरील माझ्या आसक्तीमुळे इतर कोणत्याही चेहऱ्यापेक्षा माझ्या हृदयपटलावर तिचेच मुख विशेष रूपाने अंकित होऊन बसले। मेंदूवर उमटणारे ठसे एवढ्याच दृष्टीने जर या संस्काराकडे बघितले तर त्या सर्वांचा प्रभाव सारखाच पडेल असे म्हणणे भाग आहे। मी पाहिलेल्या चेहऱ्यांपैकी प्रत्येकाचेच चित्र माझ्या डोळ्यांतील पडद्यावर पडले। मेंदूने ती सारीच चित्रे ग्रहण केली। उलट त्या एका व्यक्तीच्या ओझर त्याच दर्शनाने माझ्या मनावर केवढा तरी उत्कट प्रभाव गाजवला। याचे कारण हेच की बाकीच्या चेहऱ्यांशी माझ्या चित्तातील भावभावनांचा काहीच संबंध नव्हता। त्यांच्यामधील अधिकांश तर कदाचित अगदी नवीन होते। असे सारे नवे नवे चेहरे त्या दिवशी मी कदाचित पाहिले असतील की ज्याच्या संबंधी एक देखील विचार माझ्या मनात कधी डोकावला नसेल। परंतु ज्या विशिष्ट मुखाचे फक्त एकदाच ओझरते दर्शन घडले त्याच्याशी माझ्या चित्तातील भावनांचा विशेष संबंध होता। कदाचित वर्षानुवर्षे मी आपल्या हृदयात त्याचे मधुर चित्र रेखाटले असेल। त्याच्या संबंधी कितीतरी गोष्टी मला माहिती असतील आणि म्हणून त्याच्या ह्या आजच्या ओझरत्या दर्शनाने माझ्या हृदयातील शेकडो सुप्त स्मृती चाळवल्या जाऊन जाग्या झाल्या। ते मुख मी माझ्या मनात यापूर्वी शेकडो वेळा घोळवले असेल आणि म्हणून या सगळ्या नव्याने पाहिलेल्या चेहऱ्यांनी मिळून केलेल्या संस्कारांपेक्षा त्या मुखाचा संस्कार कितीतरी पट सखोल ठरला आणि त्यामुळे त्याने माझ्या मनावर सहजच एवढा विलक्षण प्रभाव गाजवला। म्हणून अनासक्त व्हा, कार्य चालू द्या, मतिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या, पण एक तरंग ही जणू मनाला काबीज न करू शको। आपण जणू काही या जगात पाहुणे आहो, जणू 2 दिवसांसाठी इथे आहो अशा भावनेने कार्य करीत असा। अविरत कार्य करा, परंतु स्वतःला चुकूनही बंधनात टाकू नका। बंधन मोठे भयंकर असते। हे जग आमची कायमची वस्तीची जागा नव्हे। आपल्याला ज्या नाना अवस्थातून जावे लागते त्यांमधीलच हे जगतही एक विशिष्ट अवस्था आहे। तिच्यातून आपण चाललो आहोत इतकेच। सांख्यांचे ते महावाक्य नीट ध्यानात ठेवा। समस्त प्रकृती आत्म्यासाठी आहे, आत्मा प्रकृतीसाठी नाही। प्रकृतीचे अस्तित्वच मुळी आत्म्याच्या शिक्षणासाठी आहे। प्रकृतीचे अन्य कोणतेही प्रयोजन नाही। प्रकृतीच्या अस्तित्वाचे रहस्यच हे की आत्म्याने तेने करून ज्ञान लाभ करून घ्यावा आणि तद्वारे स्वतःची मुक्ती साधावी। हे सत्य जर सदा सर्वदा आपल्या स्मरणात राहील तर आपण प्रकृतीवर कधीच आसक्त होणार नाही। कारण मग आपण सदा जाणून असू की प्रकृती म्हणजे आपल्या समोर उघडे असलेले आपण वाचावयाचे एक पुस्तक आहे इतकेच। त्यातून ज्ञानाचा लाभ करून घेतल्यानंतर त्या ग्रंथाची मग आपल्या दृष्टीने काहीच किंमत राहत नसते। पण असे न करता
उलट आपण करीत काय असतो? आपण स्वतःला प्रकृतीशी कसे मिसळून टाकतो, तिच्याशी अगदी एकरूप समरस बनून जात असतो. आपण असेच समजून चालत असतो की आत्माच प्रकृतीसाठी आहे. नेहमीच्या प्रचारांत असलेल्या त्या उक्तीप्रमाणेच आपणही समजत असतो की माणूस खाण्यासाठीच जगत असतो, जगण्यासाठी खात नसतो. आपण सदाच ही चूक करीत असतो. प्रकृतीलाच मी समजून आपण भ्रमात पडतो आणि तिच्यात आसक्त होऊन बसतो. आणि या आसक्तीमुळे तर आत्म्यावर प्रबल संस्कार पडत असतात व ते आपल्याला बद्ध करून एखाद्या गुलामाप्रमाणे कर्म करावयास लावित असतात. या सर्व उपदेशांचे थोडक्यात सार हेच की आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, गुलामांसारखे नाही. कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे नव्हे. लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काय तुम्ही पाहत नाहीत? इच्छा असून देखील कुणालाही विसावा लागू शकत नाही. शेकडा 99 लोक केवळ गुलामासारखे राबत असतात. फळ, दुःख असले हे कर्म म्हणजे सारा स्वार्थाचा बाजार. स्वाधीनपणे कर्म करा, प्रेमाने कर्म करा. प्रेम शब्दाचा अर्थ समजणे फार कठीण आहे. स्वाधीनतेखेरीज यथार्थ प्रेम कधी उत्पन्न होऊच शकत नाही. बद्या गुलामात प्रेम उद्भवणे कधीतरी शक्य आहे का? एखादा गुलाम विकत आणून त्याला साखळ दंडाने बांधून जर तुम्ही काम करायला लावाल तर भागच पडून तो कशी तरी बिगार भरील, पण त्याच्यात तुमच्याविषयी प्रेमाच्या ओलाव्याचा मात्र लवलेशही असणार नाही. तद्वतच आपण संसारातील विषयांसाठी गुलामासारखे राबत असताना आपल्यात प्रेम असणे कदापि संभवत नाही आणि म्हणूनच ते खरे कर्मही नव्हे. आपल्या आत्मीय स्वजनांकरिता आणि आपल्या इष्टमित्रांकरता आपण जे कर्म करतो, फार काय पण स्वतःसाठीही आपण जे कर्म करतो त्यालाही हे विधान लागू पडेल. स्वार्थी कर्म म्हणजे गुलामांचे कर्म आणि एखादे कर्म स्वार्थी आहे किंवा नाही याची कसोटी ही अशी आहे की प्रेमाने केलेल्या प्रत्येक कर्मापासून सुख निष्पन्न होत असते. यथार्थ प्रेमाने प्रेरित होऊन केल्यास असे कोणतेच कर्म नाही की ज्याचे फळ म्हणून शांती आणि आनंदाची निष्पत्ती होणार नाही. यथार्थ सत्ता, यथार्थ ज्ञान आणि यथार्थ प्रेम ही परस्परांशी अगदी निगडीत चिरसंबंध आहेत. तीनही एकच होत, एकाचेच तीन पैलू होत. जिथे त्यांच्यातील एक असते तिथे बाकीचीही असतातच असतात. ती त्याच एकम द्वितीय सच्चिनंदाची त्रिविध रूप होत. जेव्हा तीच सत्ता शांत व सापेक्ष बनते तेव्हा ती जगत रूपाने आपल्याला गोचर होत असते. तेच ज्ञान जागतिक वस्तूंच्या ज्ञानात परिणत होते आणि तो आनंद मानवी हृदयात ओथंबणाऱ्या सर्व प्रकारच्या खऱ्या प्रेमाचा पाया बनून जातो. आणि म्हणूनच खरे प्रेम हे प्रेमिक अथवा प्रेमास्पद यांतील कुणाच्याच कष्टास कधी कारणीभूत होऊ शकत नाही. कल्पना करा की कुणी एक जण कुणा एका स्त्रीवर प्रेम करीत आहे. ती अगदी पुरेपूर आपल्या एकट्याच्याच कह्यात असावी अशी त्याची इच्छा असते. तिच्या प्रत्येक हालचालीवरून त्याच्या चित्तांत मत्सराचे तसे काहूर उठत असते. तिने सदा त्याच्या जवळच असावे, कधी त्याच्या दृष्टीबाहेर जाऊ नये. त्याच्या इंगितानुसार खाणे पिणे, चालणे फिरणे करावे अशी त्याची इच्छा असते. थोडक्यात तिने पूर्णपणे त्याच्या तालावर नाचावे असेच तो इच्छित असतो. तो स्वतः तिचा गुलाम बनून गेला असतो आणि तिलाही आपली गुलाम करून ठेवण्याची त्याची मनीषा असते. हे प्रेम नव्हे, हा निव्वळ गुलामाचा शोभणारा एक प्रकारचा विकृत मनोभाव आहे. ते जणू प्रेमच आहे असा भास होतो खरा, पण वस्तुतः ते प्रेम नव्हे. ते प्रेम नव्हे, कारण ते कष्टदायक असते. ती स्त्री जर त्याच्या मनासारखे वागणार नाही तर त्याला सहस्त्र वृश्चिक दंशाच्या वेदना होतील. यथार्थ प्रेमाने कसलीच कष्टकर प्रतिक्रिया उद्भवत नसते. प्रेमाची प्रतिक्रिया आनंद, केवळ आनंद असे नसेल तर ते प्रेमच नव्हे. आपण भलत्याच कशाला तरी चुकीने प्रेम म्हणत आहोत असे खुशाल समजावे, जेणेकरून कष्ट, मत्सर
अथवा स्वार्थीपणाची प्रतिक्रिया उद्भवणार नाही. अशा रीतीने जर तुम्ही स्वतःच्या पतीवर, आपल्या पत्नीवर, मुलाबाळांवर, साऱ्या जगावर नव्हे अवघ्या विश्व ब्रह्मांडावर प्रेम करण्यात यश संपादले असेल तरच खरे खरे अनासक्त होण्याची पात्रता तुमच्या ठायी आली आहे असे म्हणता येईल, एरवी नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, बघ, एक क्षणभरही जरी मी कर्म करण्यापासून विरत होईन तर समस्त जगाचा नाश होईल. परंतु मला जगापासून कशाचाच लाभ करून घ्यावयाचा नाही. मीच जगताचा एकमेव प्रभू. कर्म आचरून मला काहीच मिळवायचे नाही. तरी मी कर्म का करतो? जगावर माझे प्रेम आहे म्हणून. ईश्वर प्रेम करतो म्हणूनच तो अनासक्त आहे. असे यथार्थ प्रेम आपल्यालाही अनासक्त करेल. जिथे जिथे म्हणून आसक्ती एकमेकाविषयीचे असले भयानक आकर्षण दिसेल, तिथे तिथे समजावे की ते फक्त शारीरिक आकर्षण आहे. कित्येक जड कणांविषयी इतर काही जड कणांचे भौतिक आकर्षण आहे, प्रेम नव्हे. जणू काही काहीतरी त्या दोन वस्तूंना एकसारखे जवळजवळ आणत आहे आणि त्या परस्पर खूप जवळ न येऊ शकल्या की दुःख आलेच. परंतु जिथे खरेखुरे प्रेम वसत असते तिथे भौतिक आकर्षण नावालाही नसते. यथार्थ प्रेम शारीरिक आकर्षणावर लव मात्र अवलंबून नसते. खरे प्रेमी जीव एकमेकांपासून हजारो मैल दूर असे नांदतात. त्या योगे त्यांच्या प्रेमाला कधीही आहुती लागणार नाही. त्यात कधीच बाधा येणार नाही. ते कधी लुप्त होणार नाही आणि त्यापासून कोणत्याच तऱ्हेची दुःखदायक प्रतिक्रिया देखील उद्भवणार नाही. असल्या या अनासक्तीचा लाभ करून घ्यावयाचा म्हणजे एका प्रकारे उभे आयुष्यच खर्ची घालावे लागते असे म्हटले तरी चालेल. परंतु त्याचबरोबर हेही खरे की तिचा लाभ करून घेऊ शकताच आपण प्रेमाचे चरम लक्ष्य गाठले व मुक्त झालो असेच होते. मग प्रकृतीचे बंधन आपल्यापासून खळखळा निखळून पडते आणि आपल्याला प्रकृतीच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडते. प्रकृती मग आपल्या पायात फिरून बेड्या ठोकू शकत नाही. आपण मग संपूर्ण स्वाधीनपणे वागू शकतो आणि कर्माच्या फलाफलाविषयी पूर्ण उदासीन होऊन जात असतो. मग फळ भले की बुरे झाले याची पर्वा कुणाला? स्वाधीनपणे कर्म करणारा फलाकांक्षा करीत नसतो. स्वतःच्या मुलांना काही दिल्यास तुम्ही काय त्यांना त्याचा काही मोबदला मागत असता? त्यांच्याकडून काही प्रतिदान मिळण्याची आशंका ठेवीत असता? पुढील अध्याय आपण भाग 3 मध्ये ऐकूया.